हाय. तर आज व्हिडिओ अशासाठी बनवला आहे. तर आम्ही चाललोय बाहेर आज. असं काही प्लॅनिंग प्लॅनिंग नव्हतं. नव्हतंच, मुळातच प्लॅनिंग नव्हतं. अचानकच अनिलच्या मनात काय आलं माहिती नाही मला, आणि फोन आला की आपण जाऊया बाहेर जेवायला म्हणून. तर बघू म्हटलं, पाऊस जर नसेल तर जायचं असं ठरलं होतं. पण पाऊस आता कमी झालाय. वाजले 8:30, अजून वाजायचे 8:30, 8:15 झालेत. तर मग म्हटलं की पाऊस जर गेला तर जायचं, नाहीतर मग नको. उगाच सगळं ओलं ओलं असलं की बाहेर जाऊ वाटत नाही, कुठेच बाहेर पडू वाटत नाही. आणि बरेच दिवस आता आम्ही गेलो पण नव्हतो. माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि पाऊसच चालू होता कंटिन्यू. पावसात चिवला घेऊन जाणं अवघड पडतं ना, त्यामुळे मग ती पण चिडचिड करते, त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. आता आम्ही चाललोय आणि आता कुठे जाणार आहे मला माहिती नाही. ते बोलतात की नवीन कुठेतरी आहे रेस्टॉरंट ओपन झालंय, तिथे ट्राय करायचं आहे आम्हाला. तर बोलतात की तुला नवीन ठिकाणी घेऊन जातो, म्हणून आता चालली मी त्यांच्यासोबत. मला माहिती नाही ते कसं असेल काय असेल. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण जाऊयात हॉटेलमध्ये, आता डायरेक्ट भेटूयात. चिव 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 चिव, कुठे जायचं, कुठे जायचं, कुठे जायचं चिव, कुठे जायचं, कुठे जायचं? हाय, से हाय, से हाय, हाय कर, हाय कर. चिव ऍक्च्युली ती झोपून उठली आता, त्यामुळे तिचा मूड नाहीये. सहसा मी संध्याकाळी तिला कधी झोपवत नाही, पण म्हटलं पावसामुळे की काय माहिती नाही, पण तिला झोप आली. म्हटलं की अनिल येईपर्यंत झोपू दे थोडा वेळ, अर्धा तास. झोपून उठली झाला तासभर, पण अजून फ्रेश नाही झाली ती. बघूयात आता तिथे गेल्यावरती फ्रेश होईल ती. म्हणून आम्ही सगळे पॅक झाले, कारण बाहेर इतकं गार वातावरण आहे ना, जायची इच्छा पण नव्हती ऍक्च्युली. पण आता म्हटलं की आता मनात आलंय तर आता जायचंच. खूप छान हॉटेल आहे. इकडे असं बसायला स्पेस केलाय. इकडे या. वेलकम टू स्कायडेक. आणि इथे हा असा फ्रंटला लुक आहे, जिथे आपण व्हिडिओज, फोटोज सगळं काही काढू शकतो. जसं मी दर वेळेलाच काढते मस्त मस्त पोजेस देऊन. पण एक पण फोटो, बॅड लक माझा आहे की माझं बाळ मला एक पण चांगला फोटो काढू देत नाही. पण तुम्ही ऑब्विसली काढू शकता छान छान पोजेस देऊन. मला पण ओढून घेऊन चालेल. नको पिल्लू, कम 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 कम. चिव, ये पिल्लू माझं शहाणं झालंय, शहाणं झालंय पिल्लू माझं. पण मी आज ठरवलंच होतं की छान छान मी पोजेस देऊन फोटो काढणार, आणि जे की माझ्या बाळाने मला आज छान छान फोटो काढूच दिले आणि व्हिडिओज पण काढूच दिले. थँक्यू पिल्लू. सांगतेय की नको जाऊ, ओलं झालंय तरी पण मुद्दाम जाते, कारण तिथे एक ती दिदी तिला बाय करून येते. हाय बाय सगळं करायचंय म्हणून चालली ती. ओरडतात ते काका, नको जाऊ, ओलं झालंय ना, पडायला होतं बघ, नको जाऊ पिलू. चिव. आणि हे आहे त्यांचं रिसेप्शन. इथे पण सुंदर सगळे मिरर लागले आहेत सगळीकडे. इथे पण छान छान फोटोज काढू शकता तुम्ही. आणि ही आहे टेरेसवरची सिटिंग अरेंजमेंट. एक नंबर, मला खूप आवडते. वाट कशाची बघताय, या आतमध्ये या. हे आतमध्ये त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे, फॅमिली सिटिंग अरेंजमेंट. इथे खूप मोठा स्पेस आहे आणि खूप सारे लोक एक सोबत बसून डिनर करू शकतात. डिनर लंच जे काही असेल करू शकतात. आणि इथे समोर काउंटर आहे, आणि बर्थडे पार्टीज वगैरे असतील तर मस्त डीजे बीजे लावलेला असतो. खूप सुंदर वाटतं आणि खूप एन्जॉय करता येतो. काय ऑर्डर करणार बघ आता सांगतो. करा काहीतरी. स्टार्टर मध्ये काय? मिस्टर लावते. हो, सगळे यांचे रेट्स आहेत. काही चेअर मिस्टर. हा हा पिल्लू. तर बघूयात काय. आम्हाला इथला अंगारा खूप आवडतो, आणि चिकन
ग्रेव्ही मसाला खूप आवडतो जास्त, मला खूप अमेझिंग आहे. आम्ही बऱ्याच वेळेला ट्राय केलेला आहे. ते सगळे लाईट्स पडत आहेत, तर तुम्हाला आता माझा फेस क्लिअर दिसेल की नाही मला माहिती नाही, पण आम्ही ना कायम इथे येतो आणि जी बॅक सीट आहे ना ती आमची रेग्युलर सीट आहे, ती आम्हाला कधीही मिळतेच. म्हणजे आम्ही जेव्हा येतो तेव्हा ती असतेच अवेलेबल. आज आमचं गायनिक आहे तर ती नाही मिळालेली. आणि आम्ही जेव्हा नेहमी येतो ना तेव्हा त्या बॅक सीटच्या सीटवरती बसतो आम्ही तिथे. तर आज आमचं बॅडलक आहे, आम्हाला तिथं मिळाले नाही जागा. ऑलरेडी तिथे कस्टमर आहेत, तर त्याच्या पुढच्याच टेबलवरती आम्ही बसलो इथे. हे पण छान आहे, पण तो आमचा फेवरेट जागा आहे. चिवला पण ऍक्च्युली त्याची सवय झाली आणि इथे कसं पॅक बंद आहे थोडंसं, त्यामुळे चिवला लवकर बाहेर पडता येत नाही, तर नुसतं पळत सुटते. चिव आता हात वगैरे हँडवॉश करून आलीये, दाखवते मी तुम्हाला. आणि आम्ही स्टार्टर मध्ये ना लॉलीपॉप ग्रेव्ही मागितलंय आणि चिवसाठी रोटी मागवले. म्हणजे एकतर रोटी खाईल, नाही तर त्याच्यातला थोडस पीस तिखट आतला सपकवाला आहे ना तो तिला आवडतो, खाते ती. तिच्यासाठी नाहीतर आम्ही डाळ राईस वगैरे मागवतो. आता बघूयात काय खाते ती. छान आहे, यम्मी यम्मी. तिला आवडलं ना की ती यम्मी यम्मी करते. छान आहे चिव. आता हँडवॉश करून आले आणि गुड गर्ल सारखी बघा. गरम आहे पिल्लू. हो आता मी स्टार्ट करते, या तुम्ही पण सगळ्यांनी या. हे फेवरेट आहे आमचं इथलं, खूप छान टेस्ट आहे याची. आम्ही कुठे पण गेलो ना, कुठेही जाऊ दे जेवायला, जे स्पायसी असतं त्याच्यापेक्षा आम्ही थोडं जास्त स्पायसी करायला लावतो. आम्हाला कारण स्पायसी लागतो, आवडतो. एक नंबर. तुम्ही द्यायला तर ट्राय करा. तुम्ही इथे आल्यावरती काय ट्राय करता हे पण सांगा. जर स्टारडेकला कोणी आला असेल ना तर आम्ही तर आमच्या स्टार्टर मध्ये काही मेनू ठरलेले आहेत. कधी कधी आम्ही वेगळंही ट्राय करतो, पण कधी कधी जे मन झालं तर मग आम्ही जे आमचे ठरलेले मेनू आहेत ते, नाहीतर मग कधी कधी काहीतरी नवीन ट्राय करतो. पण कधी कधी फसतातही नवीन मेनू ऑर्डर केलेले, त्यामुळे थोडी रिस्क घेताना स्वतःच्या रिस्कनेच करा. बाहेर बघायचं तुम्हाला किती पाऊस आहे, बापरे खूप डेंजर पाऊस आहे. आणि एवढ्या क्राऊड मध्ये माझा आवाज येतो की नाही तुम्हाला माहिती नाही. कंटिन्यू पाऊस आहे. चिवसाठी रोटी मागवली आम्ही. ती गरम गरम रोटी असेल ना तर तिला आवडतं. थोडं चिकन खाल्ली तर खाते, नाहीतर मग रोटी सोबत ती थोडंफार खाते. त्यामुळे आम्ही रोटी पण मागवतो. आज कधी पप्पांच्या मांडीवर बसले जेवायला. चिव छान आहे.
आणि आज पप्पांकडे आहे ती जेवायला. थोडा वेळ त्यांच्याकडे, थोडा वेळ माझ्याकडे, असं आम्ही करून मग तिला भरवतो. काहीतरी करून मग तिच्या पोटात पण थोडंसं गेलं पाहिजे, कारण बाहेर जेवायला आलो ना की पोरांचे हाल होतात, सगळ्यांनाच माहिती असेल. म्हणून मग थोडं इकडे तिकडे थोडंसं खेळवायचं, असं करून मग तिला आम्ही कसं तरी करून भरवतो. आणि आता एक पहिली फेरी झाली तिची, बाहेर पडून गेली आता खेळायला. आता अजून जेवेपर्यंत तुम्हाला फक्त बघायचं आहे की किती वेळा आम्हाला धावपळ करावी लागते तिच्या मागे. आमचं पुरं जेवण त्याच्यातच असतं. काही वेळेला गार होऊन जातं, काही वेळेला गरम जेवायला मिळतं. हे मुलं असल्यावरती असं चालूच असतं. आता पप्पांचा टर्न संपला, आता मम्माचा टर्न. चिवला यायचा. चिव तू काय खाल्लं? काय खाल्लं? छान होतं, छान होतं म्हणते. काय खाल्लं? काय खाल्लं तू? थोडस एकच बाईट फक्त चिकनचा खाल्ला तिनं, आणि थोडीशी एक 2-3 तास रोटी खाल्ली बस. आता बघू राईस मध्ये थोडंफार काहीतरी खाईल. आम्ही मी आता भरपूर जण इथं बघते की जेवायला आलो ना की पोरांच्या हातात मोबाईल देतात आणि ना पोरांना गप्प बसवतात. मला खरं सांगायचं म्हणजे मला अजिबात नाही आवडत ते. आम्ही चिवला अजिबात नाही आवडत. चिवला भले रडली तरी चालेल, आम्ही फिरवतो तिला, खूप सारे फिरवतो इथं आल्यावरती. एकदा आणि एकदा मी असं आमचं पाठोपाठ चालू असते, पण आम्ही मोबाईल देऊन तिला कधीच बसवलेलं नाही. आजपर्यंत रेकॉर्ड आहे आमचं, कधीच नाही बसवत आम्ही. आहे ना चिव? खरं सांग, तू सांग. नाही ना, पडशील थांब. आता ती ना कंटाळली. आता थोडंसं आता फिरवून आणायला लागेल तिला. थांब लागेल. गेली. आता हा दुसरा टर्न आहे तिचा. आता थोडंसं खेळेल, परत येईल, परत जाईल, चालूच असतं तिचं. आणि आता पण अनिलच घेऊन गेले तिला खेळवायला. तर थोडीशी खेळून आली की मग फ्रेश होते, मग थोडा आणि 10 मिनिटं बसते आणि परत मग कंटाळते, परत जायचं मग खेळायला, तिला फिरवून आणायला. थोडंसं लहान मुलं कुणाला कुणाला त्रास देतात तशी हॉटेलमध्ये बाहेर जेवायला आल्यावरती, मला नक्की कमेंट करून सांगा. आमची जीव त्रास नाही देत, रडत नाही ती, पण तिला फिरायचं असतं. इकडे मोकळं दिसतं ना आणि सगळं वेगवेगळं दिसतं, तर त्याच्यामुळे तिला खेळायचं असतं. तिला सगळीकडे हात लावून बघायचा असतो, काय आहे काय नाही, कोण दिसतंय, कोणाला, सगळ्यांना आवाज द्यायचा असतो, असं सगळं असतं. आम्ही मागवली होती लॉलीपॉप स्टार्टरमध्ये, आणि स्टार्टरमध्ये बस तेवढंच मागवलं, कारण माझा हा प्रॉब्लेम आहे की एकदा मी पोट भरून स्टार्टर खाल्ला ना मग मला मेन कोर्स मध्ये काही जेवायला नाही जात. त्यामुळे ना मी जास्त स्टार्टर खात नाही. अनिलला म्हटलं की मला जेवायचं आहे, त्यामुळे स्टार्टर जास्त काही मागवू नका. आमचा नेहमीचा ठरलेला असतो मसाला पापड असतो आणि काहीतरी फ्राईज वगैरे असतात. म्हणजे चिव पण कधीतरी खाते, बाकीचंही खाल्लं नाही तर मग ते तरी खाते, म्हणून आम्ही मागवतो. पण आज घरूनच ठरवून आलो होतो की चिवला फ्राईज नाही द्यायचे, तर ती काहीतरी तिला भरवायचंच जेवणच, म्हणून मग आज मागवलं नाही बाकी काहीच. आता राईस मागून मग राईस तिला भरवेल मी. आणि मी मेन कोर्स मध्ये आता सांगितलंय हंडी सांगितली, चिकन हंडी, आणि व्हीट रोटी सांगितली. अजून वेटिंग मध्ये आहे, आता ऑर्डर येईल. तोपर्यंत आणलं आता खेळवायला घेऊन गेले चिवला, तर ते चिव आल्यानंतर मग चालू होईल आमचं जेवण. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता प्लेट्स लागतायत. कोण कोण आलं इथे मला नक्की सांगा सगळ्यांनी. आम्ही तर भरपूर वेळेस आलेलो आहोत, सांगा मला नक्की. पाऊस बघा तुम्हाला दिसतोय असलेला त्या लाईट मधून कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. खूप पाऊस चालू आहे आणि पाऊस थांबायचं नाव नाही घेते. काय झालं पावसाला काय कळत नाही. किती छान दिसते ना. आता थोडंसं ब्लर दिसेल कारण लाईट सगळे कलरफुल आहेत आणि लाईट आहेत ना इथे, त्यामुळे काही एवढं स्पष्ट क्लिअर दिसणार नाही. पण आता तुम्ही समजून घ्या, जेवायला बाहेर आले म्हटल्यावरती हे व्हिडिओचा असाच असणार आहे. कॅन्डल लाईट डिनर.
चिऊ शिव बघते आता कसं कसं सर्व करतायत सगळं ते दादा. चिऊ आजी कुठे गेली चिऊ? आजी 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 चला आता या जेवायला. वाढलं सगळं ये सब केलंय आता. तर तुम्ही म्हणत असाल की सुरुवातीला तर मी म्हणत होते की नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे, पण हा तर आता नवीन ठिकाणी घेऊन आलेली नाहीये. पण झालं असं की भरपूर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही पुढे जे एका नवीन ठिकाणी जायचं होतं तो प्लॅन कॅन्सल केला आणि इथे घेऊन आले मी, कारण हे पण मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता शिवसोबत मी आलेली आहे. इकडे आम्ही आलो ना जेवायला की चिव आणि मी इथं बसतो. खूप आवडतं आम्हाला इथं बसायला. चिव काय करते तू? गार आहे ना सगळं. चढली बघा आता चढायला शिकली. ती काउच वरती आमची चढते ना, त्यामुळे तिला आता सवय झाली ती. चढा 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 चढा. वेल डन, गुड जॉब. आता मी चिवला थोडंसं इथे खेळवणार. चिव थोडीशी फ्रेश झाली की मग आम्ही जाणार. चिव कम 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 कम. चिव हा ये लवकर. ती तशी जात नाही कुठे. कोणतरी घ्यायला बघितलं ना, आता लहान बाळ म्हणजे सगळे घ्यायला बघतात. घ्यायला बघितलं की लगेच पळून येते. चल कम 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 कम. चिव 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 लागेल. टेबल लागेल, इथे टेबल लागेल बाळ. नेहमीप्रमाणे कसा हात पकडलाय बघा. इकडे तिकडे सुसाट पळत शिकतो. लागणार हा पिल्लू. टेबल टेबल लागणार. एकदा टोपी पण काढली ना तू बाळा. शिव आणि मी आलेलो इकडे बाहेर आउट साईडला थोडंसं, म्हणजे इकडे बसायला वगैरे जागा आहे ना, तर तिथे पप्पाला सांगितलं की तुम्ही थोडंसं खाऊन घ्या गारवायच्या आत. आमचं असं चालू जेवायला येतो ना तेव्हा आम्ही असंच करतो. ते थोडा वेळ जेवतात, आम्ही थोडा वेळ जेवते, मग मी थोडा वेळ चिवला फिरवते, मग ते फिरवतात. ते असं चालूच असतं. चिवचं काय चाललंय बघा. चिवचा गेम बघा. हळू ये टेबल लागेल तिला. फक्त स्टेज तुम्ही पण असं ना स्टेज लागेल दिसलं की ते चढ उतार करायचं असतं. नुसतं खाली वरती करायचं. चिव इकडे ये. कम 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 चिव कम. चिव चिव. हंडीमध्ये हे सुक्का आणि ग्रेव्ही, म्हणजे आपल्याला राईस सोबत सुद्धा होते. सेपरेट मागवायची गरज नाही, म्हणून आम्ही असंच मागवतो. आता तर अनिलच आहे बघा. अनिल गेले. असंच आहे आमचं जेवण. मजा पण येते. आणि आता अनिल गेलेत तिला चिवला घेऊन खेळावायला. आणि अनिल बोलले की आता तू पटपट जेवण करून घे, म्हणजे गार व्हायच्या आधी, नंतर मग मी जेवतो. म्हटलं की आता ठीक आहे, मी पटपट जेवण करून घेते आणि मग मी खेळवायला जाईल चिवला आणि मग अनिल जेवण करून घेतील. आमचं असंच असतं, म्हणजे कधी ते कधी मी असं करून आम्ही काहीतरी करून चिवचं मन रमवतो आणि मग सोबत जेवणही करतो. खूप एन्जॉयही करतो. असं नाहीये की बाबा, आणि आम्हाला राग वगैरे काही येत नाही की बाबा जेवायला देत नाही असं, कारण आम्हाला सवय झाली. ऑब्व्हियसली सगळ्याच आई वडिलांना सवय करून घ्यावीच लागते, कारण ऑप्शन नाही दुसरा आपल्याकडे. तर या तुम्ही पण या. जेवण एक नंबर आहे. तुम्हाला तर मी सांगितले की जेवणात मी काय काय मागवलेलं आहे. आणि खूप छान कॅन्डल लाईट डिनर पण असं आहे की आता सोबत आम्ही एक सोबत जेवण नाही करू शकत, कारण छोटं पिल्लू आहे आमचं, म्हणून मग एक एक टर्न करून मग असं आम्हाला जेवण करावं लागतं.
तुम्ही तुमच्या पिल्लांसोबत जेवायला गेला हॉटेलमध्ये तर तुम्ही काय करता, एन्जॉय करता की काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्कायडेक हे लोकेशन ना जे डीमार्टच्या आसपास राहतात इथे मोशीमध्ये त्यांच्यासाठी खूप जवळ आहे. त्यामुळे ना हे खूप बेस्ट ऑप्शन वाटतो मला. इथल्या जवळच्या रेस्टॉरंटपैकी हे एक बेस्ट वाटतं म्हणून आम्ही इथे येतो. तुम्हीही एकदा ट्राय करा. बरेच लोक आलेही असतील, काही आले नसतील तर त्यांनी ट्राय करू शकता तुम्ही. जेवणाच्या बाबतीत एक नंबर. छोटी पिल्लू जर असतील आपल्यासोबत तर त्यांना खेळायसाठी खूप स्पेस आहे, त्या बाबतीतही एक नंबर आहे. आणि खूप छान वाटतं इथे. टेरेसवरती जी अरेंजमेंट आहे ती मला खूप अप्रतिम आवडते. परत बर्थडे हॉल आहे, जर आपल्याला बर्थडे वगैरे काही फंक्शन करायचे असतील तर ते पण आहे. त्यामुळे सगळ्याच बाबतीत हे खूप छान आहे. आईस्क्रीम पाहिजे मला नाही सांगा ते आईस्क्रीम पाहिजे असं पप्पाकडे दे. तुला नाही सांगत, तिला माहितीये बरोबर आईस्क्रीम मम्मा देणार की नाही ते. खाना बाकी आहे. झालं माझं, मी घेते. हा झालं ना तुझं. आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायचंय. आता चालू माझं जेवण झालं आणि चिवचं पण झालं. आता तिचे पप्पा जेवतात, आम्ही जेवण करून आलो. आता चिवला मी खेळवे आणि त्याच्यानंतर मग तिचे पप्पा चिवचं काय चाललं. चिव पडशील ना तिकडे पलीकडे, नाही जायचं. विनू आम्ही जेवायला येतो ना, हा सगळा प्रकार तुम्हाला केव्हाही आमच्या सोबत म्हणजे आला तरी हाच प्रकार मिळणार आहे बघायला. एवढी धावपळ ही ऑब्विसली करावीच लागते. तू तुझ्या पायात सॉक्स आहे आता, पडणार, तू ओला झालाय तिथे, नको जाऊ. काय झालं, काय लागलं पायाला. टोपी पण काढून टाकली बघितली. एवढा बाहेर पाऊस चालू आहे, गार हवा आहे, तरी पण तिला गरम होते. म्हणजे बाळाला ना खूप गरम होतं जास्त. म्हणजे सहसा छोट्या सगळ्याच मुलांना ना काय माहिती काय गरम जास्त होतं आपल्यापेक्षा. हम लोगों के पास सांग काय खाल्लं तू, काय खाल्लं तू. टीथ दाखवते आता. व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघून काय स्कायडेकचा लुक कसा आहे तुम्हाला कळला असेल. नक्की एकदा जाऊन ट्रायही करा तुम्ही. चला या आता वरती हॉलमध्ये घेऊन जातो आम्ही तुम्हाला. चिऊ माझी आता घेऊन चालली आहे बघा. चिऊने मला अक्षरशः ना 10 ते 15 वेळेला खाली वरती करायला लावलं. त्या कारण तिला त्याच जिन्यावरती तिथे खेळायचं होतं, पायऱ्यांच्या वरती. त्यामुळे ना ती फक्त खालच्या पायऱ्या चढायची, वरती ती काय माहिती लोक तिला दिसली नाहीत म्हणून वरती जायलाच बघत नव्हती. पण त्या खालच्या ह्याच्यावरती मला 10-15 वेळा वर खाली करायला लावलं. बापरे, माझी तर पाय इतकी दुखत होते, तिचे दुखत होते का नाही माहिती नाही. शेवटी मग ती रिसेप्शनची दिदी म्हणायला लागली की बाळा ये मी तुला घेते, पण ती काय त्यांच्याकडे जायला तयार नव्हती. नशीब की अनिलचं जेवण झालं आणि ते फायनली आले. आता आमचं जेवण झालेलं आहे. वाजले जवळजवळ 10-10:30 झाले. चिवनी किती दंगामस्ती केली तुम्ही बघितलंच असेल. घ्या चिवला, लिफ्ट चालू होईल, ओपन होईल. तर मग किती चिवने दंगामस्ती केली तुम्ही बघितलेच असेल. अशा प्रकारे आम्ही जर कुठेतरी जेवायला आले ना
तर हे सगळं असतं आमच्यासोबत असं होतं. तुमच्यासोबत तुमच्या लहान मुलाबरोबर जेवायला जर गेला तर काय काय होतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग कसा होता हेही सांगा. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे चिऊ जितका त्रास देते त्यापेक्षा जास्त मजाही येते. खूप भारी वाटते तिच्या पाठीमागे फिरायला. हीच तर मजा असते राव पोरांसोबत एन्जॉय करण्याची, किंवा पोरं असल्यावरती जे काही एक्सपिरियन्स असतात आपल्याला ते आता अनुभवायला मिळतात. जेव्हा आम्ही दोघं होतो तेव्हा यायचं जेवायचं जायचं असं होतं, पण आता जे पाठीमागून फिरायला लागतं त्याच्या निमित्ताने 4 माणसं आपल्या जवळ येतात, बोलतात, ते खूप एक भारी आनंद असतो. असं तुमच्या आयुष्यात जर काय घडत असेल तर नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया असंच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.